राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नारायणगाव या ठिकाणी पर्यटनाच्या बैठकीचे निमंत्रण दिले नाही म्हणून आशाताई बुचके यांनी नारायणगाव या ठिकाणी आंदोलन केलं आणि अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले। हे आंदोलन अतिशय तीव्र झालं। या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले। एवढंच नाही तर आशाताई बुचके यांचा BP लो झाला, त्यांच्या मानेला त्रास झाला। त्यानंतर रविवारी त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं गेलं आणि आज दुपारी 4 वाजता त्यांचा डिस्चार्ज झाला। आशाताई बुचके यांना भेटण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शेकडो लोकांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। आशाताई लवकर बऱ्या व्हा अशा शुभेच्छाही दिल्या। महायुतीमध्ये असताना आशाताई बुचके यांनी केलेलं आंदोलन कितपत योग्य अयोग्य हा भाग जरी वेगळा असला तरी अजित पवार यांनी पर्यटनाच्या बैठकीला इतरांना बोलवायला हवं होतं। त्याचबरोबर त्या ठिकाणी लावलेल्या फ्लेक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणे आवश्यक होतेच। जुन्नरचे आमदार अतुल बेनके त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी यांनी समन्वयाने यावर मार्ग काढायला हवा होता। जुन्नर तालुक्यामध्ये जो काय काल प्रकार घडला हा कोणालाही तसा समर्थनीय नाही। जुन्नर तालुक्याची संस्कृती हे खूप वेगळी आहे। हे प्रकरण कोणामुळे घडलं, कसं घडलं या संदर्भामध्ये राजकीय मंडळी आत्मचिंतन करतील आणि भविष्यकाळामध्ये असे प्रकार घडणार नाही याबाबतची दोन्ही बाजूनी दखल घेतील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। आशाताई बुचके यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर लहू खैरे यांना या संदर्भामध्ये आपण काय उपचार केले याबाबतची विचारणा केली असता ते काय म्हणाले ऐकूयात। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्ते। आशाताई बुचके यांना रविवारी आपल्याकडे ॲडमिट केलेलं होतं सर, त्यांच्यावर उपचार नेमके काय केले आणि आज डिस्चार्ज दिलाय, त्यांची प्रकृती कशी आहे? सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। काल जेव्हा आले तेव्हा त्यांचा BP कमी झालेला होता। आले त्या स्टेजला त्या अनकॉन्शियस होत्या, शुगर देखील कमी होती। त्यानंतर आपण BP वगैरे वाढवण्यासाठी काही त्यांना मेडिसिन्स दिल्या वगैरे, सलाईन्स वगैरे दिले, ऑक्सिजन सप्लाय केलं। आता आज त्यांचा BP नॉर्मल आहे, शुगरही नॉर्मल आहे। मानेचा त्रास आहे बऱ्यापैकी त्यांना, अजून पेन भरपूर होत आहे। पण कोणत्या त्यांना पूर्णपणे सध्या आरामाची गरज आहे। आज त्यांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे। तुमच्या मानेला काय प्रॉब्लेम झाला असेल? ते सध्या काही सांगू शकत नाही कशामुळे झालेलं आहे, पण मानेला आणि हाताला त्यांना त्रास आहे, अजून पेन भरपूर प्रमाणात होत होते। सो त्यांच्या एका मांडीला काळे डाग असल्याचं समजतंय, नेमकं काय झालं असेल किंवा वस्तुस्थिती काय? कसं ते म्हणजे मार लागल्या धक्का लागल्यासारखं आहे, त्यावरती काळं निळं झालेलं आहे। ते एक्झॅक्टली कशाचं आहे ते नाही सांगू शकत। ते पूर्वीचे ते व्रण आहेत की सध्याचे आहेत? सध्याचेच वन दिसतात ते तसे। हा पक्षाचा होता, त्यांनी त्याच्या मुलाची शपथ घेऊन सांगावा आणि बोर्डावर स्टेजवरती जो बोर्ड होता शासकीय कार्यक्रम हे खोटं जर असेल त्यांनी सांगावं तसं। लबाड ही लबाडाच्या आवाज नाही, ही जी भाजपने घेतल्यात ना मांडीवर, अहो मग घेतलं कशाला मांडीवर? हा बरोबर आहे, सण होत नाही तर मांडीवर घेतलं कशाला? हा मग ठीक आहे ना, आता बघू ना काय करायचं। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.